लवकरच होणार आहेत. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल तर आपल्याला फास्ट रिव्हिजन करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. फास्ट रिव्हिजन म्हणजे फक्त आय-एम-पी टॉपिक्सवर आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाने फॉर्म भरलेला आहे पहा. प्रत्येकजण या ठिकाणी बघा कोणती ना कोणती नोकरी मिळवण्यासाठी धडपड करतोय. तर मित्रांनो पहा, पी-डी-एफसाठी आपण या ठिकाणी एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे पहा. मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी स्पेशल WhatsApp ग्रुप आहे. त्या ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकलेली आहे. त्यावरती हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट, त्याचबरोबर महत्त्वाच्या चालू घडामोडी आणि पेपर्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील. त्यामुळे आय-एम-पी टॉपिक्सवरती तुम्हाला जर नोट्स पाहिजे असेल, तर WhatsApp ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि हॉल तिकीटच्या अपडेटसुद्धा जे डायरेक्ट लिंक आहे बघा, त्यावर तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता. ते सुद्धा तुम्हाला लगेच मिळून जाईल. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे पहा, त्यावर क्लिक करून घ्या. आणि मित्रांनो, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल आणि सगळे टॉपिक तुम्हाला कव्हर करायचे असतील, तर ₹249 ला आपण या ठिकाणी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी पी-डी-एफ लॉन्च केलेली पहा. बरोबर, शिपाई असेल, चालक असेल किंवा हमाल असेल पहा. त्यासाठी आपण ₹249 ला या ठिकाणी मित्रांनो पी-डी-एफ तयार केलेली आहे. या पी-डी-एफमध्ये चालू घडामोडी, त्याचबरोबर महत्त्वाचे जी-केचे पॉइंट, इंग्लिश व्याकरण म्हणजे जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत मित्रांनो, ते सर्व तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. त्यामुळे लवकरात लवकर ₹249 पेमेंट करा आणि पी-डी-एफ घ्या पहा. अशी संधी वारंवार येत नसते पहा. कुठं ना कुठं आपल्या या ठिकाणी यावर्षी नोकरी लागली पाहिजे हेच टार्गेट ठेवा. 100% नोकरी आपलीच भेटणार पहा. बरोबर आहे का? त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. चला जास्त काही सांगत नाही. प्रश्नाकडे वळूयात. प्रत्येक प्रश्नाला आपल्याला 3 सेकंदाचा वेळ मिळेल आणि किती प्रश्न बरोबर येतात हे कमेंट बॉक्समध्ये आपल्याला सांगायचं आहे. पहिला प्रश्न आहे पहा, ऑक्टोबर 2025 मध्ये इराणी चषक स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली आहे? सांगा. तर मित्रांनो, कोणी जिंकली होती? ही विदर्भ संघाने जिंकली होती पहा. समजलं? या ठिकाणी जर पाहिलं तर 93 धावांनी हरवून हे विजेतेपद पटकवलं होतं. कधी साजरा केला जातो? चला द्या उत्तर. उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे कमेंट बॉक्समध्ये, की राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो? याचं उत्तर देण्यासाठी आपल्याकडे 3 सेकंद आहेत. तर 28 फेब्रुवारी लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक डी 28 फेब्रुवारीला हे साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मीठ हवेमध्ये उघडं ठेवल्यास ते कोणत्या घटकामुळे ओलं होतं? आपण जर मीठ हवेत उघडं ठेवलं तरी ओलं कशामुळे होतं? त्यामध्ये कोणता घटक असतो? तर मित्रांनो लक्षात ठेवा, सोडियम क्लोराईड म्हणजे NaCl. मिठाचं रासायनिक सूत्र काय? NaCl. सोडियम क्लोराईडमुळे मित्रांनो काय होतं? ते ओलसर होतं पहा. बरोबर? ऑप्शन क्रमांक ए आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, चेकमेट ही जी काही साधने आहे, ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? चला उत्तर द्या. व्हिडिओ पॉज करून नक्की उत्तर द्या. तर मित्रांनो लक्षात ठेवा, बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या? पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या? तर कोण होत्या मित्रांनो? राजकुमारी अमृता कौर होत्या पहा. ऑप्शन क्रमांक डी राजकुमारी अमृता कौर होत्या पहा. लंडन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे पहा. लंडन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? तर थेम्स नदी पहा, या ठिकाणी थेम्स आहे. थेम्स नदी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? अतिशय आय-एम-पी प्रश्न आहे, की राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक ए मुख्यमंत्री. लक्षात ठेवा मित्रांनो, मुख्यमंत्री असतात पहा. क जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? सांगा पटकन. तर क जीवनसत्वाच्या अभावामुळे मित्रांनो स्कर्वी हा रोग होतो. कोणता? स्कर्वी हा रोग होतो पहा. तर या ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल, तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो, तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो तुम्ही बघा, आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला, तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल, तर लवकरात लवकर आपल्याला पी-डी-एफ घ्यावे लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. या पी-डी-एफमध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, ₹249 ला पी-डी-एफ असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात, हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. पी-डी-एफ घ्यायची असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल, तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर पी-डी-एफ घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ या ठिकाणी असणार आहेत ₹249 ला पहा. तुम्हाला काय करायचं बघा, 93 25 23
840 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा हा जो काही क्यूआर दिसतोय, या क्यूआरला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी 1 मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या पी-डी-एफवरती तुटून पडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा, तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून पी-डी-एफ घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितकं जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या पी-डी-एफ घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 ला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांची पी-डी-एफ मिळून जातील. अयोध्या जन्मभूमी येथे नवीन मंदिराची पायाभरणी कधी करण्यात आली होती? बघा, अयोध्या जन्मभूमी येथे नवीन मंदिराची पायाभरणी कधी करण्यात आली होती पहा, राम मंदिर. तर 5 ऑगस्ट 2020 ला केली होती पहा. भारतीय राज्यघटनेमधील कोणत्या कलमांतर्गत मूलभूत हक्काची तरतूद करण्यात आली आहे? भारतीय राज्यघटनेमधील कोणत्या कलमाच्या अंतर्गत मूलभूत हक्काची तरतूद करण्यात आलेली आहे? तर कलम 12 ते 35 लक्षात ठेवा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक डी 12 ते 35 मध्ये काय आहे? मूलभूत हक्काची या ठिकाणी तरतूद केलेली पहा. सॉरी, काही काळ क्षितिजावर सूर्य दिसतो यास वातावरणातील कारणीभूत ठरतं. तर काय कारणीभूत ठरतं मित्रांनो? तर अपवर्तन. ऑप्शन क्रमांक बी अपवर्तन याचं काय आहे पहा, योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, अपवर्तन याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, आत्मनिर्भर भारत योजनेची सुरुवात कधी झाली? तर 12 मे 2020 ला झाली होती पहा. एकलहरी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नाशिक जिल्ह्यामध्ये मित्रांनो एकलहरी औष्णिक विद्युत प्रकल्प आपल्याला पाहायला मिळतो. तर मित्रांनो लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक सी 1969 याचं बरोबर उत्तर आहे पहा. 1969. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली होती? काय प्रश्न आहे? भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली होती? तर गोपाळकृष्ण गोखले यांनी मित्रांनो लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक सी भारत सेवक समाजाची स्थापना केली होती गोपाळकृष्ण गोखले यांनी. सूर्यमालेमधील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक डी मित्रांनो शुक्र. लक्षात ठेवायचे पहा, शुक्र हा मित्रांनो सूर्यमालेमधील सर्वात तेजस्वी ग्रह आहे पहा. आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग केला जातो? तर मित्रांनो कार्बन डायऑक्साईड. ऑप्शन क्रमांक ए कार्बन डायऑक्साईडचा या ठिकाणी वापर केला जातो पहा. बंदीजीवन या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर सचिंद्रनाथ सन्यालीचं योग्य उत्तर होईल. चला पुढचा प्रश्न मित्रांनो, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक बी चंद्रपूरमध्ये मित्रांनो हे ताडोबा आपल्याला पाहायला मिळतं. लॅक्टोमीटरने कशाची शुद्धता मोजली जाते? लॅक्टोमीटरनी. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी दुधाची शुद्धता या ठिकाणी लॅक्टोमीटरने मोजली जाते. पहा लक्षात ठेवायचे दूध. नेक्स्ट आहे पहा, पुढील पैकी कोणत्या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम झालेला आहे? तो ऑप्शन क्रमांक सी मित्रांनो अमरकंटक. ऑप्शन क्रमांक सी अमरकंटक. ईमेलचं विस्तारित रूप काय आहे? सांगा पटकन. ईमेलचं विस्तारित रूप काय आहे? तर इलेक्ट्रॉनिक मेल. ऑप्शन क्रमांक बी इलेक्ट्रॉनिक मेल याचं बरोबर उत्तर आहे पहा. थर्मामीटरमध्ये कोणता धातू वापरला जातो? तर पारा या ठिकाणी वापरला जातो पहा. ऑप्शन क्रमांक सी पारा याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली आहे? ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली आहे? तर राजाराम मोहन राय. ऑप्शन क्रमांक ए राजाराम मोहन राय याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून मूलभूत कर्तव्ये स्वीकारलेली आहेत पहा? तर रशियाकडून मित्रांनो. ऑप्शन क्रमांक सी भारतीय राज्यघटनेने रशियाकडून मित्रांनो या ठिकाणी मूलभूत कर्तव्ये स्वीकारलेली आहेत पहा. कलई करण्यासाठी भांड्यांना कशाचा लेप दिला जातो? कलई करण्यासाठी मित्रांनो कथील. ऑप्शन क्रमांक ए कथीलचा या ठिकाणी लेप दिला जातो पहा. अरबी समुद्राची राणी म्हणून कोणत्या शहराला ओळखतात? तर कोच्ची. ऑप्शन क्रमांक डी कोच्ची याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचे कोच्ची. पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रार्थना समाजाची स्थापना कधी करण्यात आली? तर मित्रांनो 30 मार्च 1867 ला प्रार्थना समाजाची स्थापना केली होती पहा. टंगस्टन या मूलद्रव्याची संज्ञा कोणती आहे?
तर डब्ल्यू मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे टंगस्टनची काय पहा डब्ल्यू ही संज्ञा आहे पहा डब्ल्यूने दर्शवली जाते याची संज्ञा. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, खासबाग कुस्ती आखाड्याची निर्मिती खालीलपैकी कोणी केली होती? तर मित्रांनो राजर्षी शाहू महाराज यांनी मित्रांनो खासबाग कुस्ती आखाड्याची काय केली होती पहा निर्मिती केली होती. पेपेन हे औषध द्रव्य पुढीलपैकी कोणत्या फळापासून काढलं जातं? कोणतं? पेपेन हे औषध द्रव्य सांगा पटकन. तर पपई लक्षात ठेवा, प वरून पपई लक्षात ठेवा पहा. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं होतं? संवाद कौमुदी तर हे सुद्धा मित्रांनो राजाराम मोहन राय यांनी चालू केलं होतं. लक्षात ठेवा. संवाद कौमुदी हे कोणी चालू केलं होतं? तर राजाराम मोहन राय यांनी. राज्य पोलीस यंत्रणेमधील सर्वोच्च पदाधिकारी कोण असतात? तर पोलीस महासंचालक असतात पहा. ऑप्शन क्रमांक सी पोलीस महासंचालक असतात पहा. कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी राज्य घटना म्हणतात? तर मित्रांनो कोणती घटना दुरुस्ती तिला मिनी राज्य घटना असं म्हणतात? तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ए 42व्या या ठिकाणी जी काही घटना दुरुस्ती आहे, याला मिनी राज्य घटना म्हणून ओळखलं जातं पहा. महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणती आहे? तर मित्रांनो महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणती आहे? बॉम्बे असोसिएशन. ऑप्शन क्रमांक ए बॉम्बे असोसिएशन आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, तोरणमाळ पाठर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो नंदुरबारमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. ऑप्शन क्रमांक डी नंदुरबार. चंद्र अंशतः झाकला जातो त्या चंद्रग्रहणाला कोणतं चंद्रग्रहण म्हणतात? तर मित्रांनो त्याला काय म्हणतात? खंडग्रास चंद्रग्रहण म्हणतात. ऑप्शन क्रमांक बी खंडग्रास चंद्रग्रहण असं म्हणतात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 26/11च्या हल्ल्यामध्ये तुकाराम ओळंबे कोणत्या ठिकाणी शहीद झाले होते? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक ए गिरगाव चौपाटी या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक ए गिरगाव चौपाटी या ठिकाणी. कामगार संघटनेचे आद्य प्रवर्तक म्हणून कोणाला ओळखलं जातं? काय प्रश्न आहे? कामगार संघटनेचे आद्य प्रवर्तक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर नारायण मेघाजी लोखंडे यांना मित्रांनो. ऑप्शन क्रमांक डी नारायण मेघाजी लोखंडे. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर कोण असतात? पंतप्रधान असतात पहा. लक्षात ठेवायचं आहे पंतप्रधान. नेक्स्ट पहा, प्रिझम मधून प्रकाश किरणे गेल्यास कोणत्या रंगाचं सर्वात जास्त विचलन होतं? तर जांभळ्या रंगाचं मित्रांनो सगळ्यात जास्त विचलन होतं. लक्षात ठेवायचं आहे जांभळा रंग. पुढचा प्रश्न मित्रांनो, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तो ऑप्शन क्रमांक सी ग्रामसेवक याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचंय ग्रामसेवक याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी स्थित आहे? कोणतं? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी बोरिवली आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा बोरिवली. पुढचा प्रश्न मित्रांनो, रणथंबोर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर राजस्थानमध्ये मित्रांनो याचं रेसकोर्स रोडचं नवीन नाव काय आहे? तर रेसकोर्स रोडचं नवीन नाव आहे लोककल्याण मार्ग. काय नाव आहे? लोककल्याण मार्ग. राजपथाचं नवीन नाव काय करण्यात आलं आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. राजपथचं. तर लक्षात ठेवा मित्रांनो कर्तव्यपथ लक्षात ठेवायचं आपल्याला. कर्तव्यपथ हे नाव ठेवण्यात आलेलं आहे. इस्लामपूरचं नवीन नाव काय आहे? मित्रांनो इस्लामपूरचं नवीन नाव आहे ईश्वरपूर. ऑप्शन क्रमांक बी ईश्वरपूर. औरंगाबाद शहराचं नवीन नाव काय आहे? आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर हे नवीन नाव ठेवण्यात आलेले औरंगाबाद शहराचं. उस्मानाबादचं नवीन नाव काय आहे? तर धाराशिव. ऑप्शन क्रमांक ए धाराशिव. अहमदनगर शहराचं नवीन नाव काय आहे? तर अहिल्यानगर आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. संमेलने आणि बैठक्या. तर बघा 98 साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित केलं जाणार आहे? सांगा 98. तर मित्रांनो दिल्ली या ठिकाणी मित्रांनो 98 साहित्य संमेलन आयोजित केलं जाणार आहे. 99 साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर मित्रांनो सातारा. ऑप्शन क्रमांक बी सातारा या ठिकाणी पहा 99 कितवं 99वे साहित्य संमेलन होणार आहे. 100व साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडलं? तर लक्षात ठेवा मित्रांनो 100व पुणेमध्ये पार पडलं. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कुठं? पुणेमध्येही पार पडलेलं आहे. नेक्स्ट पहा 20वे विद्रोही साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी झालं? तर 20वे विद्रोही साहित्य संमेलन हे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी नांदेड या ठिकाणी झालं पहा. 4थे विश्व मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडलं?
तर 4थे विश्व मराठी साहित्य संमेलन हे नाशिक जिल्ह्यामध्ये पार पडलं मित्रांनो. लक्षात ठेवा, 4थं विश्व मराठी साहित्य संमेलन. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 18वे प्रवासी भारतीय संमेलन कोठे आयोजित केलं आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, 18वं प्रवासी भारतीय संमेलन हे कोणत्या ठिकाणी? तर भुवनेश्वर. ऑप्शन क्रमांक बी, भुवनेश्वर या ठिकाणी. 21वं जागतिक मराठी संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर 21वं जागतिक मराठी संमेलन हे पणजी या ठिकाणी होणार आहे. ऑप्शन क्रमांक बी, पणजी या ठिकाणी. आरोग्य साहित्य संमेलन कोठे पार पडलं? तर आरोग्य साहित्य संमेलन मित्रांनो पुण्यामध्ये पार पडलं. ऑप्शन क्रमांक बी, पुणे या ठिकाणी हे पार पडलेलं आहे पहा. नेक्स्ट आहे महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन कोठे झालं? तर महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन मित्रांनो हे जर पाहिलं तर अमरावती. ऑप्शन क्रमांक बी, अमरावती या ठिकाणी झालं. आता आपण आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेला रिव्हिजन मारूयात. हे सुद्धा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत पहा. G20 शिखर परिषद 2025 कोणत्या शहरामध्ये पार पडली? तर मित्रांनो ही कोणत्या शहरामध्ये? तर जोहान्सबर्ग या ठिकाणी पार पडली पहा, 20वी. 51वी पुढचा प्रश्न आहे पहा, 51वी G7 शिखर परिषद कोठे होणार आहे? 51वी. तर लक्षात ठेवा मित्रांनो ही कॅनडामध्ये होणार आहे. कुठं? कॅनडा. 18वी ब्रिक्स शिखर परिषद कोठे आयोजित केली आहे? तर 18वी ब्रिक्स शिखर परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित केली आहे? ती ब्राझीलमध्ये मित्रांनो. ऑप्शन क्रमांक बी, ब्राझीलमध्ये ही केलेली पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 47वी बघा, 47वी शिखर परिषद कोठे होणार आहे? तर क्वालालंपूर या ठिकाणी होणार आहे पहा. 25वी SCO परिषद कोठे होणार आहे? तर मित्रांनो ही होणार आहे चीनमध्ये. ऑप्शन क्रमांक बी, चीनमध्ये होणार आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, 6वी बिमस्टेक शिखर परिषद कोठे पार पडणार आहे? ती बँकॉक मित्रांनो. ऑप्शन क्रमांक बी, बँकॉक या ठिकाणी पार पडणार आहे पहा. पहिली AI शिखर परिषद कोठे झाली? मित्रांनो पहिली AI शिखर परिषद झाली पॅरिस या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक बी, पॅरिस या ठिकाणी. दुसरी AI शिखर परिषद कोठे पार पडली? तर मित्रांनो दुसरी झाली दिल्ली या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक ए, दिल्ली या ठिकाणी. तिसरी AI शिखर परिषद कोठे होणार आहे पहा. तर मित्रांनो तिसरी कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर जिनेवा या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक बी, जिनेवा. पुढचा प्रश्न मित्रांनो, पहिली वेब शिखर परिषद कोठे आयोजित केली? तर मित्रांनो पहिली वेब शिखर परिषद मुंबई या ठिकाणी. लक्षात ठेवायचं आहे मुंबई. जागतिक हवामान परिषद कोठे पार पडली? तर मित्रांनो लक्षात ठेवा, जागतिक हवामान परिषद ही ब्राझील. ऑप्शन क्रमांक बी, ब्राझील हे आपलं योग्य उत्तर आहे पहा. आता मित्रांनो आंतरराष्ट्रीय संघटना आणि प्रमुख याला रिव्हिजन मारूयात. तर UNO बघा, UNO चे सध्याचे प्रमुख कोण आहेत? तर मित्रांनो अँटोनियो गुटेरेस आपलं बरोबर उत्तर होईल पहा. WHO मित्रांनो पहा, WHO म्हणजेच काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे प्रमुख कोण आहेत? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा टेड्रोस अधानोम घेब्रेयेस हे काय आहेत मित्रांनो? WHO आहेत पहा. WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे प्रमुख कोण आहेत? तर मित्रांनो हे एनगोजी अनकोन्जो इवेला याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक बी. युनिसेफच्या प्रमुख कोण आहेत? युनिसेफच्या प्रमुख कोण आहेत? तर कॅथरीन रसेल याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, युनेस्कोचे प्रमुख कोण आहेत? युनेस्को. तर मित्रांनो आंद्रे ओझल हे पहा याचं बरोबर उत्तर आहे. UNDP चे प्रमुख कोण आहेत? UNDP चे प्रमुख कोण आहेत? तर अचिम स्टेनर. ऑप्शन क्रमांक बी याचं बरोबर उत्तर आहे पहा. IMFच्या प्रमुख कोण आहेत? पहा IMFच्या प्रमुख कोण आहेत? तर क्रिस्टलिना जॉर्जिवा काय पहा याचं बरोबर उत्तर आहे पहा. जागतिक बँकेचे अध्यक्ष कोण आहेत? बघा जागतिक बँकेचे अध्यक्ष कोण आहेत? तर अजय बंगा हे आपल्या ठिकाणी योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक बी, अजय बंगा. नाटोचे प्रमुख कोण आहेत? पहा नाटो. मित्रांनो लक्षात ठेवा, नाटोचे प्रमुख आहेत मार्क रूट. ऑप्शन क्रमांक बी, मार्क रूट. नेक्स्ट पहा, WMO चे प्रमुख कोण आहेत? तर WMO चे प्रमुख आहेत अब्दुल्ला अल मंडोस याचं बरोबर उत्तर आहे पहा. WEF चे प्रमुख कोण आहेत? तर मित्रांनो कोण आहेत? पीटर ब्रेब्रेक लेटमाथे याचं बरोबर उत्तर आहे पहा. ILO चे प्रमुख कोण आहेत? तर मित्रांनो ILO चे आहेत पहा गिल्बर्ट होंगबो. गिल्बर्ट होंगबो. ओपेकचे प्रमुख कोण आहेत? मित्रांनो ओपेकचे प्रमुख लक्षात ठेवा. तर ओपेकचे प्रमुख आहेत
हथम अल घैस. नेक्स्ट आहे पहा, म्हणजे युरोपियन युनियनचे प्रमुख कोण आहेत? युरोपियन युनियनचे प्रमुख आहेत बघा, उर्सुला वॉन डेन लियर. बघा, उर्सुला वॉन डेर लियन आहेत पहा. नासाचे प्रमुख कोण आहेत पहा, नासा तर जेरड आय झॅकमन हे आहेत पहा. असेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा. करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा, आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल, तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली, तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार, तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते बघा. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF तयार केलेले आहेत पहा. ह्या PDF मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. लिपिक पदासाठी, त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल, दोन्ही दोन्ही पण फॉर्म भरला असेल, त्याचे सुद्धा या ठिकाणी PDF मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे, गुगल पे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायचे आहेत पहा. नंतर हॉल तिकीट आले, नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो, तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.